आणि भूतानि आत्मन्नेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. या मंत्राचा भावार्थ अभ्यास आहे. भगवद्गीतेची आपल्याला आठवण इथं आल्याशिवाय राहणार नाही. जो मुमुक्षु या तो सर्वाणि भूतानि सर्व वस्तू जाताना सर्व भूतमात्रांना आत्मनी एव अनुपश्यती आत्मरूपामध्ये पाहतो आणि च सर्व भूतेषु च आत्मानं सर्व वस्तुजातामध्ये आत्म्याला आत्मानं पश्यति अनुपश्यति तथा. आणि असं जर तो पाहत असेल तर मग त्यानंतर यामुळेच तो न विजुगुप्सते तो कुणाचीही घृणा करत नाही कुणाचाही द्वेष करत नाही. असा या मंत्राचा भावार्थ आहे. आधी आपण शंकर भाष्य पाहूया. शंकराचार्य म्हणतात की अव्यक्तामधून व्यक्तापर्यंत ज्या ज्या म्हणून काही वस्तू आहेत वस्तुजात जे जे आहे आणि त्या वस्तुजातामध्ये हा जो मुमुक्षु आहे तो मुमुक्षु जो स्वतःमध्ये म्हणजेच आत्म्यामध्ये या संपूर्ण अखिल वस्तुजातांना पाहतो असा जो आहे आणि त्याचबरोबर सर्व वस्तुजातांमध्ये आत्म्याला पाहतो असं दोन्ही दृष्टी ज्याच्याजवळ आहेत म्हणजेच वस्तुजाताच्या आत्म्याला म्हणजेच स्वतःचा आत्मा तो मानतो. अखिल वस्तुजाताचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे असं तो मानतो. आणि ते मी या देहाचा म्हणजेच शरीर इंद्रिय यांच्या संघाताचा आत्मा आहे. मी म्हणजे कोण आहे? मी आत्मा आहे आणि या शरीर इंद्रिय यांच्या संघाताचा आत्मा आहे असं तो समजत आहे. आणि त्याच प्रकारे त्याच वेळी तो या शरीर इंद्रियाकडून जे जे काही अनुभव येतात त्या सर्व अनुभवांचा मी प्रेरक आहे साक्षी आहे. पण तरीही माझं स्वरूप कसं आहे? केवल आहे निर्गुण आहे केवल आहे निरुपाधिक आहे. देही उपाधी त्याला नाही असं जो समजतो हे असं त्याला आधी स्वतःला समजलेलं आहे आपल्याला अंतर्यामी समजलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जो सर्व जड अजड जे जे काही वस्तुजात आहेत त्या सर्व अखिल वस्तुजातांना सुद्धा त्या वस्तुजातांचा सुद्धा आत्मा मीच आहे असं समजतो. आणि ही निर्विशिष्ट अशी आत्मस्वरूप पाहण्याची निर्विशिष्ट दृष्टी ज्याला प्राप्त झालेली आहे तो खरा आत्मदर्शी आहे असं म्हणलेलं आहे. आणि असं आत्मदर्शन ज्याला घडलेलं असतं तो कधीही कुणाचाही तिटकारा करत नाही. कारण जे जे कुणी आहे ते मीच आहे माझ्याहून अन्य नाही. आणि मनुष्याला सगळ्यात प्रिय जर काय असेल तर आत्मा. आपण आपल्याला अधिक आवडत असतो आपल्याहून अधिक आपल्याला दुसरं काहीही प्रिय नाही. याज्ञवल्क आणि गार्गी तो मैत्रीण म्हणूया मैत्रीण बरोबर संवाद जेव्हा याज्ञवल्क्यांचा झाला त्यावेळी तिला उत्तर देताना याज्ञवल्क्यांनी सांगितलेलं आहे. आणि ईशावाचे उपनिषदाचे उपनिषद का याज्ञवल्क्यच आहे. तेव्हा सगळ्यात प्रिय जर काय असेल आपल्याला तर आपला आत्मा. आणि जर सगळं अखिल जे जे म्हणून काही आहे ते आत्माच आहे म्हणजेच मीच आहे असं ज्याला बोध झालेला आहे तो कुणाचा तिटकारा करणार कुणाचा द्वेष करणार कुणाची घृणा करणार. तेव्हा आपल्याहून भिन्न असा त्याला पदार्थच उरत नाही. आपल्याहून वेगळा दुजा तर्काभावच त्याच्या ठिकाणी राहिलेला नाही. एक आत्मौपम्य दृष्टीने एक रूपतेच्या दृष्टीने
आत्मरूप दृष्टीनं तो अखिल जगताकडे पाहतो आहे आणि म्हणून त्याला कोणत्याही पदार्थाची घृणा येत नाही. आपल्याला वाटतं की त्या गजानन महाराजांना कसं काय तेवढं गटारीतलं पाणी सुद्धा घाण वाटलं नाही, पण दूषित पदार्थाची सुद्धा या आत्मौपम्य दृष्टीनं पाहणाऱ्या महात्म्यांना घृणा वाटत नाही, जी सामान्य जीवाला वाटते. कारण त्यांनी तिथंही आत्मतत्वच न्यायलेलं असतं. वास्तविक मुळातच ही विशुद्ध दृष्टी येणं, त्याच अखिल परमार्थाचं जर सार फलश्रुती जर काय असेल तर हीच आहे की ही विशुद्ध दृष्टी आपल्याला आली पाहिजे. आणि एकदा ही विशुद्ध दृष्टी आली कि मग त्याच्या लेखी घृणास्पद तिरस्करणीय काहीही उरत नाही. आज जे त्याला असं वेगळं भिन्न वाटत आहे आणि म्हणून ते त्याला ते फरक आहे, म्हणून त्याचा तिटकारा आहे. जेव्हा आपलं असतं तेव्हा त्याचा तिटकारा नसतो. आपलं मुल शेंबड जरी असलं तरी सुद्धा ते आपलं आहे, म्हणून त्याचं नाक अगदी पदराला असताना सुद्धा त्याला तिटकारा नाही आहे. कधी कधी घृणा वाटली नाही, किरस आली नाही. तेव्हा मुळात इथे पदार्थ भिन्न नाहीतच, भेद आपल्या बुद्धीत आहे. तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन कधीही घडणार नाही. आत्मदर्शन झाल्याची ती खूण आहे की त्याच्या बुद्धीतले सर्व अखिल भेद लयाला जातात. तेव्हा शंकराचार्यांनी इथं सांगितलेलं आहे की आत्म्याचं एकत्व म्हणजे विशुद्धत्व ज्याला ज्ञात झालेला आहे तो कशाचीही घृणा करत नाही. हे शंकरानुवाद घेतल्यानंतर आपण प्रत्येक मंत्राच्या प्रत्येक पदाचा आता विचार अन्वय फोड करत प्रत्येक पदावरती चिंतन जरा करणार आहोत. आधी अन्वय करूया त्या मंत्राचा. सोपा आहे तसा अन्वय. या तू सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति. हे वाक्य झालं. आणि सर्वभूतेषु च आणि सर्वभूतेषु आत्मानं, आणि याचं क्रियापद अनुपश्यति वरच घ्यायचंय. ततः आणि असं पाहणारा. कारण पहिले वाक्य हे तिथंच संपत कुठं आत्मानं पर्यंत. या तू सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति आणि च हे संपलं नाही तिथं वाक्य, आणि न जोडलेलं आहे. सर्व भूतेषु आत्मानं अनुपश्यति असा जो आहे त्याच्या बाबतीत ततः असं पाहिल्यानंतर मग काय होईल? न विजुगुप्सते. प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी वाच्यार्थ घेऊया. तू या तू जो, परंतु जो सर्वाणी भूतानी संपूर्ण भूतमात्रांना प्राणीमात्रांना आत्मनी म्हणजे परमात्म्यामध्ये च म्हणजे एव म्हणजे परमात्म्यातच परमात्मात असं जो अनुपश्यती. अनु शब्द, अनु म्हणजे मागून एका मागून एक सतत अखंड. म्हणजे अनुपश्यती शब्दानं निरंतरता सांगायची आहे, सातत्य सांगायचं आहे. आपण अनुसंधान असा शब्द वापरतो. म्हणजे जे सांधायचं आहे, जोडायचं आहे जे ते अनु म्हणजे सतत जोडत राहायचं आहे. तिथं अखंडता आहे, जोडायचं नाही मध्ये. तसं अनुपश्यती म्हणजे सारखं जात राहायचंय. म्हणजे आताच पाहिलं आणखी नंतर त्याच्या ते अनुभवाला नाही आलं असं ते ती दृष्टी बदलली असं नाही. इथं एकदा पाहिलं की ही दृष्टी कधीच बदलत नाही. ही दृष्टी अखंड राहते, त्याला अनुपश्यती म्हणलेला आहे. तेव्हा अनुसरण असाही अनुचा अर्थ आहे. कारण जे महात्म्यांनी पाहिलेलं आहे, जे वेदांनी पाहिलेलं आहे, उपनिषदामध्ये पाहिलं गेलेलं आहे, जे याज्ञवल्क्यांनी पाहिलेलं आहे, अशा महर्षींनी पाहिलेलं आहे, त्याच दृष्टीनं आपण पाहायचंय. आपण अनुसरण कुणाचं करायचं आहे तर यांचं अनुसरण करायचं आणि ते सतत करायचंय. आणखी एक दृष्टी कशी आहे? सर्व भूतेषु आत्मानं, सर्व भूत मात्रा मध्ये आत्मानं आत्म्याला म्हणजे स्वतःला जो पाहतो, अनुपश्यती निरंतर पाहतो. असं जर पाहत असेल तर तथा हा याची फलश्रुती म्हणजे काय, त्याचा परिणाम म्हणून काय होईल? नंतर आता नंतर या शब्दानं हे असं आत्मदर्शन घडल्यानंतर काय होईल? बरं एखाद्याला समजा झालं आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार झाला,
पुढं काय होणार आहे, त्याच्यात पालक सर्वई फरक काय पडणार. एखाद्याला झाला साक्षात्कार आत्मदर्शन घडलं, त्यामुळे इतरांना फायदा काय असं जर विचारलं तर ते पुढे दिलंय तथा न विजयगुप्सते, तो कुणाचाही तिटकारा करत नाही. कारण बाकी सर्व इतर ज्यांना असं आत्मदर्शन घडलेलं नसतं ते लोक सदैव अशी परनिंदा करण्यात आपला शक्ती वेळ आणखी शक्ती खर्च करत असतात. किंबहुना तोपर्यंत ते तेच करत असतात. ते का परमार्थ मार्गात पुढे जात नाहीत, कारण त्यांच्या अकारण होणाऱ्या जे काही दुसऱ्यावरती सतत त्यांनी निंदा शब्द वापरायला हरकत नाही. त्याला आपल्याला जर यथार्थ जर आपल्याला बोलता येत नसेल एखाद्याबद्दल तर जे काही आपण बोलू ते निंदाच आहे. आणि म्हणून इथं त्यांनी न विजयगुप्सते असा शब्द वापरलेला आहे. ते एखाद्याचा तिटकारा करणं. आता हे न विजयगुप्सते हेच फक्त कसं काय वापरलं, म्हणजे हे सांगण्याचं कारण काय आहे असं एखाद्याला वाटेल. जे मुळात बाहुल्यानं असतं, बहुत जे जास्त असतं त्याचा निर्देश आधी करतात केव्हाही शास्त्रकार. जे कमी प्रमाणात असतं ना, कारण सगळ्यांच्या वरती प्रेम करणारी माणसं फार थोडी आहे जगामध्ये, ती फक्त हाताच्या बोटावरच मोजता येतात. परंतु उठता बसता दुसऱ्याला नावं ठेवत जाणारी आणखी त्यांच्यात सदैव गुण बघणारी किंवा सदैव त्यांच्याशी परकेपणानं दुजाभावानं वागणारी अशीच माणसं खूप असल्यामुळे त्यांचाच आधी निर्देश केलेला आहे. तर महात्मे हे अत्यंत कृपालू, त्यांच्या ठिकाणी करुणा असते असं म्हणायला हरकत नाही. आणि करुणेपोटी ते असं सांगतात. ज्ञानेश महाराजांनी सुद्धा आधी दुरितांचे तिंग्र जावं म्हणून सांगितलं, केवळ करुणेपोटी. तेव्हा असे जे तिटकारा करणारे लोक आहेत तर त्यांच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे की हे तुम्ही एखाद्याला समजा एखाद्या मनुष्याला असं वाटत असेल की मला खरी कळत आहे, मला असं आतून खूप वाटतं की मला ही अशी सर्वत्व दृष्टी प्राप्त व्हावी, मी सगळ्यांना एकत्वानं पाहावं, कधी कुणाबद्दल निंदेचे वचन न माझ्या मुखा कधी न येऊ असं एखाद्याला जर असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे. असं जर असेल तरी ही आत्मदृष्टी आम्ही तुला देत आहोत. या आत्मदृष्टीनं तू पहा, पश्यती अनुपश्यती हे असं पहा. असं जर पाहत अशी तर मग तुझ्या ठिकाणचा हा काटा आपोआप बाजूला झाला म्हणून समज. एखादा दोष आपल्यात आहे असं जर आपल्याला कळलं आणि तो घालवावा असं जर आपली खरी कळकळ असेल तर तो दोष कसा घालवावा यासाठी. कारण काय असतं की दोषच आपल्याला जास्त अडसर निर्माण करतात परमार्थात. एक वेळ थोडे गुण कमी असले तर चालते, पण दोष एखादा जरी असला तरी तो परमार्थाला खूप अडथळा करत असतो. तसं हा एक आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि हा एक सुद्धा परमार्थाला ढासळायला कारणीभूत होणार आहे की दुसऱ्याचा अकारण तिटकारा अकारण असो आणि कारण सकारण असो. पण तसं आहे त्यांच्या ठिकाणी, मग तसं बोललं म्हणून कुठे बिघडलं असं जर कोणी म्हटलं ते तसेच आहेत मग आम्ही म्हटलं म्हणजे काय अगदी झालं. ते तसेच जरी असले तर ते तसेच असतील, पण तुमच्या म्हणण्यानं काही फार असतो. आणि म्हणण्याचा अधिकार कोणाला? अधिकार तुमच्या हातात आला कुठून म्हणण्याचा? कोणत्या अधिकारात म्हटलं जातं यालाही काही आहे. जर अधिकार असेल तर तो अधिकारी त्याला सांगू शकतो. गुरुला अधिकार आहे शिष्याला सांगण्याचा, की गुरु निश्चितपणे शिष्याला सांगू शकतो की हा तुझा दोष आहे पण तू असं वागू नको. की त्याला अधिकार आहे पुत्राला सांगण्याचा, मातेला अधिकार आहे पुत्राला सांगण्याचा. परंतु जिथं अधिकार असेल तिथंच ते सांगितलं गेलं पाहिजे. आणि अन्यथा जर सांगितलं गेलं तर त्यामुळे आपल्या परमार्थाला अडचण होतो. आपण उच्चार दुसऱ्याला सांगत बसलो हे चुकतो, हे काय बरोबर नाही. अरे पण आपल्या आणि पायाखाली काय करतात ते बघायला पाहिजे ना. आमचं काय काय चुकतं त्याच्याकडे आमचं लक्षच नाहीये. आत्मपरीक्षण आम्हाला माहितच नाही. दुसऱ्यांची चुका थोडं सारखं बघण्यात आमचा सगळा वेळ जातो. तिथे त्याला सांगायचं आहे की तुम्ही ह्यात वेळ न घालवता तुम्ही आत्मदर्शनाच्या कटाटपीला लागा
आणि मग तुम्हाला कळेल की आपुलिया प्रती जगच मुक्त, इथं दुसरा अन्य म्हणून कोणी राहतच नाही. तेव्हा अशी सर्व दृष्टी प्राप्त होणं, अशी समदृष्टी प्राप्त होणं, यासाठी म्हणून हा मंत्र या ठिकाणी अत्यंत मोलाचा असा हा मंत्र आहे आणि अत्यंत आपल्याला मार्गदर्शक असा हा मंत्र आलेला आहे. तेव्हा आपण ईश्वराशी तादात्म्य पावायचं आहे, तर त्या तादात्म्य कसं पाहू, आपण एकरूप कसं होऊ परमात्मा तत्वाशी. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये भेद आहे, दुजात भाव आहे, हे द्वैत आहे, तोपर्यंत आपल्याला मुक्ती नाही म्हणा, किंवा आपल्याला खरं दर्शन घडलेलं नाही, साक्षात्कार झालेला नाही. तेव्हा ईश्वराशी तादात्म्य पावण्याची दृष्टी कशी असते हे या मंत्रामध्ये याज्ञवल्क्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मुळात इथं दोन दृष्टी आहेत असं वाटतं, पण या दोनही दृष्टी एकाच वेळी आहेत हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून त्याला आम्ही समदृष्टी असं नाव म्हणतो. की ही काय आहे इथे या मंत्रामध्ये प्रकट झालेली समदृष्टी, तशी ती एकच दृष्टी आहे, एकात्मदृष्टी आहे. पण त्यामध्ये त्याला दोन पदर आहेत, दोन अंगे आहेत. आणि या दोन अंगांनी जेव्हा दोन्ही अंग जेव्हा अनुभवली जातील त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्याला आत्मदर्शन घडलं किंवा खरी दृष्टी प्राप्त झाली असं होईल. त्यातला एकच अंग जर त्याला प्राप्त झाला असेल तर तो एकांगी आहे, त्यामुळे अजून त्याचा परमार्थ परिपूर्ण झालेला नाही असं होऊ शकतं. या टप्प्यापर्यंत व्यक्ती येऊ शकते की आपल्या ठिकाणी त्याला अनुभवलेला आहे, अंतर्यामी त्याला अनुभव आलेला आहे की मी आत्मा आहे, पिंडी अनुभव घेतला. परंतु तरी तिथं साधना त्याची थांबवून चालणार नाही. जे पिंडी अनुभवलं ते ब्रह्मांडी अनुभवात आलं पाहिजे की सर्व चराचरामध्ये हा वासुदेव भरून आहे, परमात्मा भरून आहे. ही समदृष्टी त्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यानं गाठलं असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून या दोन दृष्टी कोणत्या त्या इथे या मंत्रात दिलेल्या आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा पाहणं, सर्वाणी भूतानी सर्व भूतेषु आत्मानम असं पहिल्यांदा सांगितलं. आणि सर्वाणी भूतानी आत्मनी पश्यति, आत्मनी म्हणजे सर्व भूत मात्रे ही त्या परमात्म्यामध्ये आत्म्यामध्ये पाहणं, अशी ही दुहेरी दृष्टी आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा सर्वत्र समदर्शन आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या दोनही दृष्टींनी परिपूर्ण आपण असलं पाहिजे. आता यामध्ये एक आत्मनी आत्मानम असे शब्द आलेले आहेत आणि ते महत्वाचे आहेत. तर ही आत्मदृष्टी आपल्याला देणारी आहे. तेव्हा आधी आत्मा म्हणजे काय हे आम्हाला कळायला पाहिजे. आत्मा म्हणजे जर काय कळलंच नाही तर मग आत्मनी पहा किंवा आत्मानम पहा म्हणजे काय ते कसं कळणार. तेव्हा आत्मा या शब्दाचा आधी अर्थ कळला पाहिजे. तेव्हा आत्मा या शब्दाची अगदी आपण फोड करू, विग्रह करूया आणि व्युत्पत्तीनुसार आत्मा या शब्दाचा अर्थ आधी आपण पाहायचा आहे. आत्मा या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, शास्त्रकारांनी अशी दिलेली आहे. यदाप्नोती यदा दत्ते, ज्यांना लिहून घ्यायचं असेल त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाही की सावकाश सांगूया. यदाप्नोती यदाप्नोती तिरस्व, यदा दत्ते यत् आदत्ते, यच्चाति चलाचं जोडायचं आहे, यच्चाति विषयान्निह विषयान्निह निरस्व. यदाप्नोती यदा दत्ते यच्चाति विषयान्निह. दुसऱ्या ओळीला यच्चास्ति सततं भावः, सतत संततो भावः, यच्चास्ति यच्चास्ति चलाचं आणि स्थिर असव, यच्चास्ति संततो भावः तस्मात् आत्मेति कीर्तिता. तस्मात् तोच पाय म्हणायचं, आत्मेति तिरस्व कीर्तिता, की दीर्घ तिरस्व कीर्तिता. आता याचा अर्थ आपण बघूया. पहिला पद आहे यदाप्नोती, नंतरचं दुसरं पद आहे यदा दत्ते, यत् आदत्ते अशी पुढे त्याची. यत् आपनोती, आपनोती म्हणजे घेणे, जो घेतो. यत्
जो आपनोती म्हणजे घेतो, आणि आदत्ते घेणे असाही अर्थ आहे. आणि काय घेतो पुढे त्यांनी सांगितलंय, आस्वाद घेतो. विषयान्य यच्चाती विषयांचा आस्वाद घेतो. अतती या शब्दाचा ढोबळ एक अर्थ आहे, व्युत्पत्तीनुसारच आहे तोही विग्रहाचा. अतती इति आत्मा, हा माहिती असेल सर्वांना. अतती म्हणजे जो व्यापून आहे, सगळ्याला व्यापून आहे, जो सगळ्याला व्यापतो तो अतती इति आत्मा म्हणजे जो व्यापक आहे. आणि पुढे म्हणलेला आहे त्यांनी यच्चास्ती जो असतो कसा, संतता भावा, जो सतत असतो, कधी नाही असं नाहीच, सद्रूपानं आहेच, त्याचं अस्तित्व अबाधित आहे, त्याला आत्मा असं म्हणतात. तेव्हा व्युत्पत्तीनुसार या आत्मा शब्दाचा आपण अर्थ माहित करून घेतला आणि तो इथे आपल्याला महत्वाचा आहे. पण आत्मानी पाहायचं म्हणजे काय पाहायचं, आत्म्याला पाहायचं म्हणजे कुणाला पाहायचं, म्हणजे आपल्यालाच पाहायचं आहे. कारण हे अर्थ जे आहेत ना हे आपल्यालाच लागू पडत आहेत. आपलं आत्मभान हे सतत आहे आपल्याला, म्हणजे जो सतत आहे तो आत्मा, जो सगळ्याला व्यापून आहे तो आत्मा, जो घेतो आहे ग्रहण करतो आहे सतत आपण ग्रहण करतो आहे तो आत्मा, जो विषयांचा आस्वाद घेतो आहे तो आत्मा. त्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की विषयांचा आस्वाद घेणारा आहे तो आणखीन कोणीतरी मी नाही, तो आत्मा आहे. असं जो लक्षात घेईल तो सुटला आला, मध्ये कोण मी आणणार नाही. आणि जो पचवतो हाही तिचा अर्थ आहे. नुसताच आस्वाद घेतो नाही, जो पचवतो यच्चाती, जो पचवतो तोही आत्मा आहे. मुरवतो, कारण अवकाश असल्याशिवाय मुरवत जाणार नाही. तो इतका अमर्याद आहे, इतका व्यापक आहे की सगळं त्याच्यात पचवलं जातं, म्हणूनही त्याला आत्मा असं म्हणलेलं आहे. तेव्हा आत्मा शब्दाचं इतकं विवरण पुरेसं आहे असं वाटतं. आता आपल्यामुळे ज्या दोन दृष्टी, ज्या दोन पद्धती त्याकडे आपण वळूया. कारण ज्ञान करून घेण्याच्या दोन पद्धती असतात शास्त्रीय पद्धती. पहिली पद्धत आहे संश्लेषण पद्धत आणि दुसरी पद्धत आहे विश्लेषण पद्धत. या दोनही पद्धती यामध्ये सांगितलेल्या आहेत. परिपूर्ण ज्ञान झालं तेव्हाच म्हणलं जाईल. या दोनही पद्धतीने जेव्हा आपण ज्ञान करून घेतो त्यावेळी त्या ज्ञानाला परिपूर्णता आली असं म्हणता येईल. तर या मंत्रामध्ये या दोनही पद्धती कशा सांगितल्या आहेत ते पहा. एक पद्धत त्यांनी सांगितले सर्व भूतांच्या ठिकाणी आत्म्याला पाहणे, ही संश्लेषण पद्धत आहे. सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी आत्म्याला पाहणे, आत्मानं सर्व भूतेषु अनुपश्यती, दुसरा वेळी आलेला आहे. संश्लेषण पद्धत आहे ही त्यांनी नंतर दिलेली आहे, आधी विश्लेषण केलेलं आहे. कारण हे मिश्रण इतकं करून ठेवलेलं आहे, अस्थि भाती प्रिय नाम आणि रूप, त्यामधून नेमकं आम्हाला वेचता आलं पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे. आपण आता आपल्याला भात शिजवायचा आहे काहीतरी अंधरस मिळवण्यासाठी, तर तांदूळ शिजत टाकायचे असतील तर आम्ही तांदूळ आधी निवडायला बसलो की काय करतो, त्यातले खडे आधी बाजूला काढतो, त्याला विश्लेषण पद्धत म्हणतात. तर तांदळाचे दाणे दाणे बाजूला काढत बसलो तर कसं होईल. तेव्हा ज्यावेळी आम्ही आधी खडे बाजूला काढतो, विश्लेषण करतो, टाकावं आहे ते आधी बाजूला काढलं आणि मग नंतर संश्लेषण, मग जे आहे उरलेलं मग त्याला जे आपण शिजवणार आहोत ती पद्धत वेगळी आहे. पण व्यतिरिक्त पद्धत आधी येते, नंतर अन्वय पद्धत येते. इथं सांगितलेलं आहे की आत्म्यामध्ये सर्व भूते पाहणे ही विश्लेषण पद्धत आहे. आत्म्यामध्ये, आपल्यामध्ये सर्व भूत मात्र माझ्याच ठिकाणी आहे, माझ्याच अंतर्यामी आहे. अंतर्यामी जर काही तो पाहत असेल, काही जर तो कल्पना करत असेल, काही विचार करत असेल, तर त्याला समजलं पाहिजे की माझ्याच मध्ये सर्व भूत मात्रे आहे. हे अनुदर्शन त्यानं आधी घेतलं पाहिजे आणि मग सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी मीच आहे हा आधी त्यांना अनुभव घेऊन मग हा बाहेर पडलेला आहे, मग सगळ्यांमध्ये भरून आहे. कारण आधी
त्याला ही सूक्ष्म दृष्टी आलेली पाहिजे. सूक्ष्म जेव्हा व्हाल तेव्हाच बाहेर सगळ्यात शिराल, नाहीतर नाही. ज्ञानेश्वर महाराज आज 700 वर्ष होऊन गेली तरी सर्वांच्या हृदयात शिरले आहेत. पण जेव्हा ते सूक्ष्म झाले म्हणजे सर्व व्यापक झाले, आत्मरूप झाले, त्याच वेळी ते हृदयात शिरू शकले. हृदयात दुसऱ्याच्या अंतःकरणात स्थान मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्म व्हावं लागेल. आणि सूक्ष्म या शब्दाचाच अर्थ असा आहे की अत्यंत व्यापक, अमर्याद, इतकं व्यापक. तसं इथं अतोती इतकं व्यापक आपल्याला व्हायचं आहे. तेव्हा आता ज्ञानाच्या अंगाने हा विचार आपण केला. आता हे ज्ञानाचं अंग सगळ्यांनाच जमेल असं नाही. ते म्हणणारे काय तुमचं संश्लेषण आणि काय विश्लेषण जरा किचकट वाटतंय, काहीतरी जरा सोपं याच्याहून काही असलं तर सांगा आम्हाला, कारण आम्ही जरा भक्ती मार्गी माणसं आहोत. तेव्हा भक्तीमध्ये काही आहे का, असं काही जमतंय का, अशी दोन दृष्टीने परिपूर्णता गाठता येईल का आम्हाला? येईल. भक्ती सुद्धा दोन पद्धतीने, ही उपासना सुद्धा तिथेही दोन अंग आहेत, तिथेही दोन दृष्टींनी जर आपण एकाच वेळी जर आपण पाहत असू तर तिथे सुद्धा परिपूर्णता गाठता येते उपासनेने सुद्धा. आणि उपासनेच्या ह्या दोन पद्धती आता आपल्याला पाहिजे आहेत. उपासना जर देवतेची कुठल्याही करायची झाली की आपल्याला माहित असतं की आपण कोणत्याही देवतेला उपासना तिची करण्यापूर्वी आधी आवाहन करतो आणि मग विसर्जन करतो. म्हणजे या दोन आधी पद्धती आहेत उपासनेमध्ये, आवाहन आणि मग विसर्जन. तर तसंच इथेही आपल्याला आधी आवाहन करायचं आहे आणि मग विसर्जन करायचं आहे. आवाहन कुठे करायचं आहे? दुसरीकडे कुठे नाही, आपल्याच अंतर्यामी आवाहन करायचं आहे. परमात्म्याला, त्या भगवंताला आधी आमच्या हृदय तिष्ठ म्हणून आधी आवाहन आपल्या हृदय करायचं आहे. आणि तो तिथं तिष्ठ झाला की मग त्याचं विसर्जन सर्व भूतमात्रामध्ये, चराचरामध्ये करायचं आहे. ते विसर्जन व्हायला पाहिजे. कारण आवाहित देवतेचं विसर्जन झालं तरच ती पूजा परिपूर्ण झाली, तर ती उपासना परिपूर्ण झाली. नुसतं आवाहन करून फक्त स्वार्थ साधून बसायचं नाही, तर विसर्जन करून सर्व चराचरात परमात्मा स्वरूप पाहून परमार्थही साधायचा आहे आपल्याला. तेव्हा या दोन दृष्टी आपण पाहूया. सर्व भूतांमध्ये आत्मा आहे आणि आत्म्यात सर्व भूते आहेत. आवाहन आणि विसर्जन हे असं आहे की आत्म्यात सर्व भूत मात्र आहेत. आधी तो करतोय काय की या आत्म्यामध्ये या सगळ्यांना तो स्थान देतच नाही. सर्व भूत मात्रांना आपल्यामध्ये त्याचे काही विशिष्ट लोकांना त्यानं स्थान दिलेलं आहे, विशिष्ट व्यक्तींना, वस्तूंनाच स्थान दिलेलं असतं. सर्वांना कधी तो स्थान देत नाही आपल्या ठिकाणी, तर त्यानं आधी द्यायला पाहिजे. आणि सर्व भूतांमध्ये आत्मा आहे असंच आवाहन त्यानं केलं पाहिजे. तेव्हा या दोनही दृष्टी त्या जो साधक आहे, जो या उपासनेला बसणार आहे, त्याच्या संदर्भात आपल्याला आता तपासून बघायचे आहे. मुळात आत्म्यामध्ये भूते पाहणे, आत्म्यात भूते पाहणे, भूत मात्र पाहणं आपण म्हणलं की हा स्वार्थ आहे त्याचा. आणि मग परमार्थ असा आहे की सर्व भूत मात्रामध्ये तो आत्मा पाहत चाललेला आहे. कुत्र्यामध्ये सुद्धा नामदेव महाराजांना विठ्ठलच दिसला. कुत्र्याला भाकरी पळवली तेव्हा ते तुपाची वाटी घेऊन धावले, कारण त्यातही त्यांना विठ्ठलच दिसलेला आहे. सर्व भूत मात्रामध्ये आत्मा पाहणं ही दृष्टी खरी पारमार्थिक दृष्टी त्याला प्राप्त झाली असं म्हणता येईल. खर तर आपण प्रत्येक जण, प्रत्येकामध्ये ही भगवत शक्ती म्हणजे ती पाहायचं आहे याचा अर्थ खरं म्हणजे ती भगवत शक्ती आहेच. पण आपण जर ती पाहू लागलो तर खऱ्या भक्तीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. आपण पाहायची आहे असं म्हणण्याचं कारण काय आहे? कारण त्याच्या आधी आपण पाहत नसतो म्हणून सांगावं लागतंय की असं अनुपश्यती, असं पहा आणि सतत पहा, असं का सांगावं लागतं? खरं म्हणजे तसं ते आहेच. परमात्मा तत्व हे आहे सर्व चराचरामध्ये, माझ्यातही भरून आहे आणि चराचरातही भरून आहे. पण
आम्ही ते पाहत नाही. जेव्हा आम्ही पाहायला सुरुवात करतो तेव्हा भक्तीची सुरुवात झाली असं म्हणता येईल. तेव्हा आता हे जे दोन पदर सांगितलेले आहेत, आपण एकाच वेळी ते दोन ज्ञानदृष्टीही आहेत आणि एकाच वेळी त्या दोन भक्तीच्या दृष्टीही आहेत असं सांगितलं. आता आणखीन एका पद्धतीने सांगूया की एकाच वेळी हे ज्ञानही आहे आणि भक्तीही आहे. हा त्याचा पुढचा एक करता सांगता येईल. पुढचं एक त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल की त्यातलं ज्ञान कोणतं, जर सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी आत्मा प्राण, सर्वभूतानी आत्मानं अनुपश्यती, हे ज्ञान आहे. आणि त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आत्म्यामध्ये, कारण ते भगवत स्वरूप आपल्या ठिकाणी आहे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण सर्व भूते पाहणे आपल्या अंतर्यामी, याला भक्ती म्हणतात. काय सांगितलं, ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही इथं सांगितलेलं आहे, दोन्ही दृष्टी इथं सांगितलेल्या आहेत की पहिली जी आहे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मनी सर्वाणी भूतानी अनुपश्यती, ही भक्ती आहे. सुरुवात भक्तीनं केली आणि म्हणजेच उपासनेनं केली. आणि सर्वभूत मात्रांच्या ठिकाणी आत्म्याला पाहणे, आपल्याला पाहणे हे ज्ञान आहे. तेव्हा या दोनही दृष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत एकाच वेळी म्हणजे परिपूर्णतेने आहेत, त्याला आम्ही ज्ञानी भक्त असं म्हणतो. भगवान म्हणतात ज्ञानी तो आत्मा माझा, खरा भक्त तोच आहे, खरा ज्ञानी तोच आहे. तेव्हा भगवद्गीतेमध्ये सुद्धा या मंत्रासारखाच विचार भगवंतांनी सांगितलेला आहे. पहा 6व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानीच्या आत्मनी ईक्षते. आलेला आहे, मी थोड करून सांगितली जरा. 29व्या श्लोकामध्ये भगवान सांगतात 6व्या अध्यायात सर्वभूतस्थम आत्मानं ईक्षते, पद घालायचं आणि सर्वभूतानीच्या आत्मनी ईक्षते. आणि असा जो कोणी एवढ्यावर थांबत नाही तो मला ही स्थिती कोणाला प्राप्त होते की जो ईक्षते योगयुक्त आत्मा. अत्यंत महत्वाचं पद आहे. कुणाला हे प्राप्त होईल, जो योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शन असा जो आहे. पण त्यासाठी त्याला योगयुक्त आत्मा व्हावं लागेल. आपल्याला ही जर पात्रता, ही दृष्टी यायला पाहिजे आहे तर त्यासाठी पात्रता आहे, योग्यता आहे. ती योग्यता मिळवावी लागेल. आणि ती योग्यता म्हणजे योगयुक्त आत्मा ही योग्यता आहे. तरच सर्वत्र समदर्शन हे ध्येय आपण गाठू शकू. कारण आपलं ते ध्येय आहे सर्वत्र समदर्शन, अशी समदृष्टी आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. खरं सत्य हेच आहे, संपूर्ण सत्य ज्याला म्हणता येईल ते हेच आहे की परमात्मा सर्व वस्तुमात्रामध्ये आहे आणि सर्व वस्तुमात्र हे परमात्मा सत्यच आहे. हे म्हणणं एकच आहे, यात काही दोन म्हणलेलं नाही. तेव्हा चराचरात हा भगवंत भरून आहे आणि भगवंतामध्येच भगवत सत्तेतच हे सर्व चराचर आहे. पण याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे. हे सगळं आम्ही नुसतं शब्दानं म्हटलं पण नुसतं म्हणून चालणार नाही, तर याचा आम्हाला अनुभव साक्षात यायला पाहिजे. आणि हा अनुभव येण्यासाठी म्हणून आम्ही आमची योग्यता वाढवली पाहिजे. कुणाला हा अनुभव येईल, अधिकाऱ्याला येईल. आणि तो अधिकार कोणता, योगयुक्त आत्मा. आणि योगयुक्त व्हायला पाहिजे. आणि योगयुक्त होणे याचा अर्थच युजयुक्त, ते सततम त्यांनी सांगितलं अनुपश्यती, निरंतर पाहत राहिलं पाहिजे. आपलं आपल्याला पाहणं, आधी पिंडी करून घ्या साक्षात्कार, मग ब्रह्मांडी. आपलं आपल्याला पाहणं हेच साधन आहे, हेच ज्ञान आहे. आत्मज्ञान. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणाचे आपण, या नाव ज्ञान. हे पहिलं साधन आहे त्याचं. आणि हे साधन त्याला पक्क घट्ट धरलं पाहिजे आणि ते सतत अखंड धरलं पाहिजे. असं अनुपश्यती जर सतत त्याचा चालू राहील तर त्याला समदृष्टी एक ना एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हे समदर्शन त्याला घडल्याशिवाय राहणार नाही. हे महात्म्यानी पक्क भगवत मुखाबात नाही वाक्य. भगवंताच्या आपलीकडे आणखीन कुणाची वाणी अमोघ आहे, तिच्यामध्ये सत्य होण्याचं सागर. तेव्हा
आणि अशी दृष्टी जेव्हा ज्याला प्राप्त होते, समदृष्टी, त्यावेळी मग त्याला दुसरं काही राहत नाही, त्यामुळे घृणा वाटत नाही. दुसरा नाहीच आहे, काही फरकच नाही माझ्यावर, असं असल्यामुळे कुणाचाही तिटकारा, द्वेष वाटत नाही. आणि द्वेष गेला की राग आपोआप जातो. राग म्हणजे आसक्ती याच अर्थाने घ्यायचं, रागाच्या मागे अनु लावायचं. आसक्ती नाही तर तुम्हाला वाटेल की द्वेष थोडा गेला, तिटकारा गेला, पण हे सांगण्यामध्ये फार गुह्य आहे त्यांचं, की हे दोन्ही कारण ती एक जोडी असते. द्वंद्व ही कायम जोडीने येतात, म्हणजे ती राग द्वेष हे नेहमी जोडीनेच येतात. या दोन्हीतलं एक कुठेतरी तिथं असतंच, आणि एक असतं म्हणलं की दुसरं त्याच्यात चुकलेलं असतं, लपलेलं असतं. काहीतरी एक उचल खातं, पण दुसरं मागच्या बाजूला आहे. एका नाण्याला कशी दोन बाजू असतात तसं आहे, एक लपते तेव्हा दुसरी पुढे येते. तसं तिटकारा वाटत नाही, मग काय आहे म्हटलं, जसा तो तिटकारा जातो त्याच्याबरोबर आता तिटकारा असलेलं नाणं जर आपण म्हणलं की हे तिटकारा नको, द्या टाकून म्हणलं, त्याच्या पाठीमागे राग चिकटलेला आहे ना, तोही टाकला जातो आपोआप. मला काय म्हणायचं लक्षात येते का? की जेव्हा हे एक टाकलं जातं तेव्हा एक टाकलं जाताना दुसरं आपोआप जातं, की जे आपल्याला काढायला फार कष्ट पडतात, आसक्ती जायला फार कष्ट पडतात मनुष्याला. इथे याज्ञवल्क्यांची इतकी खुबी आहे, धार्मिकता आहे सांगण्यामध्ये. वाटतं काय की नुसतं न विजुगुप्सते एक पद वापरलेलं आहे, पण या एक पदामध्ये जे काढण्यासाठी कित्येक जन्म जातात आपले, ही आसक्ती काढण्यासाठी चिकटलेली आहे ती, तेव्हा ही अखिल आसक्ती निरस्त होते. आणि म्हणून हे पद जे आहे ततो न विजुगुप्सते असं आपल्याला जरी वाटत असलं तरी व्यपदेशस्तु भूयसा, म्हणजे जे जास्त आहे ते आधी सांगतात हे महात्मे, असा न्याय आहे. मानवी जीवनामध्ये या घृणेचं, तिरस्काराचं क्षेत्र फार मोठं असल्यामुळं तेच त्यांनी सांगितलं, निर्देश त्याचा केला फक्त. तेव्हा जिथं मुळातच आपलेपणा आहे, आत्मीयता आहे, प्रेम आहे, परकेपणा नाहीच, तिथं आपल्याला कधीही घृणा वाटत नाही, द्वेष, तिटकारा वाटत नाही. मग आईचा आणि मुलाचा आपण दृष्टांत पाहिलेला आहे की तिला त्याचं करताना काही किळस येत नाही, केवळ ही आत्मीयता त्या आपल्या पुत्राबद्दल असलेली. आणि ही आत्मभाव जो हा आहे, तर या परमेश्वराच्या सृष्टीमध्ये तसं पाहिलं तर घृणास्पद वास्तविक काही नाहीये, वास्तविक घृणास्पद काहीच नाहीये, पण आम्हाला ते वाटतं. हा आमच्या ठिकाणचा दोष आहे, आमच्या दृष्टीतला दोष आहे. आणि हा दृष्टीतला दोष जाणं म्हणजेच आमची शुद्ध दृष्टी प्राप्त होणं, आम्हाला विशुद्ध दृष्टी प्राप्त होणं. आम्हाला दोन दोन केव्हा दिसायला लागतं, तिमिर रोग झाला म्हणून सांगतात डॉक्टर. दृष्टी दोष झालेला आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला सगळं दोन दोन दिसतं. तेव्हा राग द्वेष हे द्वंद्व जोपर्यंत आम्ही अनुभवतो तोपर्यंत या भवरोगाने आम्ही पछाडलेले आहोत. आणि म्हणून तो जाण्यासाठी एकच उपाय आहे की समदृष्टी येण्यासाठी योग युक्तात्मा असा हो, म्हणजे आपोआप हा दोष कमी 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 होत जाईल आणि हे समदर्शन, ही समदृष्टी येईल. तेव्हा आपली दृष्टी स्वच्छ, याचा अर्थ शुद्ध, म्हणजेच परमात्मा भावानं ती शुद्ध होते. इतर कशाने शुद्ध करायची नाही तिला. कुठले ड्रॉप्स घालायचे तिथं डोळ्यात, या आपल्या बुद्धिरूपी डोळ्यात, ज्ञान अंतःचक्षु मध्ये. तर परमात्मा भाव, परमात्मा भाव, ब्रह्मभाव म्हणजेच सोहमभाव. हा सोहमभाव या दृष्टीनं जेव्हा आम्हाला पाहू, आमच्या आत्मस्वरूपाला पाहू, आत्मदर्शन घेऊ, त्याच वेळी आपल्याला आपल्या दृष्टीतला हा दोष, घृणास्पदता, हा जो दोष आहे आमचा, तो दोष आपोआप निघून जाईल. आपल्या लक्षात येईल की एक वेळ घृणास्पदता परवडला, एखादा मनुष्य कोणाची तिटकारा करत नाही, पण तो बऱ्याच जणांना चिकटून असतो. राग मात्र
असा प्रश्न जर आपल्याला कधी पडत असेल की आत्मदर्शन घेतलं ज्यानं किंवा हे ज्ञान ज्याला झालं असा सर्वोत्तम ज्ञाता आहे तरी कोण? परमेश्वराला जाणणारा असा सर्वोत्तम ज्ञाता आहे कोण? असं जर आपल्याला वाटत असेल, कधी प्रश्न येत असेल, तर त्याही मंत्राचं उत्तर त्याही प्रश्नाचं उत्तर याच मंत्रात दिलेलं आहे. हे जे विवेचन आहे त्या विवेचनामध्येच त्या भगवद्गीता आपल्याला काय सांगते की मयी पश्यती सर्वत्र, असं या पश्यती सा पश्यती, तोच खरा पाहतो. जो असं पाहतो तोच खरं पाहतो. असं पाहतो म्हणजे कसं? मयी सर्वत्र पश्यती. भगवंतांना अपेक्षित काय आहे? मयी सर्वत्र पश्यती, सगळीकडे तो मलाच पाहतो असं जर पाहत असेल. कारण हा अंतिम टप्पा आहे, पुढचा टप्पा आहे ना सगळा. आणि हा ज्यानं गाठलेला आहे त्यानं सगळं गाठलेलं आहे. त्याला ही समदृष्टी प्राप्त झालेली आहे, त्याला आत्मदर्शन घडलेलं आहे. तेव्हा सोई भागवतोत्तम, असं भागवतामध्ये सुद्धा, श्रीमद भागवतामध्ये कोण भागवतोत्तम आहे? उत्तम भागवत कोण? उत्तम भक्त कोण? भागवत म्हणजे भगवान सांगतात आत्मवत सर्वभूतेषु पश्येति. अशाच सोप्या भाषेत सांगितलं, आत्मवत सर्वभूतेषु पश्यति. सो वै भागवतोत्तम, तोच भागवतोत्तम आहे. आणि ईशावास्य सुद्धा आपल्याला इथं असंच सांगतं की यस्तु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति. अनुपश्यति त्या शब्दामध्ये जसं निरंतर पाहणं आहे तसं पाहिलेलंच पुन्हा पाहणं असाही अर्थ आहे. एकदा पाहिलं आणि मिटवून टाकलं असं नाही, तेच पुन्हा पाहत राहणं, पाहिलेलंच पुन्हा पाहणं. कारण तेच एक आहे म्हणून तेच पाहिलं जातं, याहून अन्य काही नाही म्हणून ते पाहिलं जातं. आपल्याला वाटतं की यात काही फारसं काही विशेष नाहीये या सांगण्यामध्ये, पण विशेष कुठे आहे की याहून अन्य दुसरं काहीच नाही म्हणून तेच पाहिलं जातं. आपल्याला आता अन्य अन्य काही काही दिसतो आहे म्हणून आपण एकच पाहिलं असं म्हणत नाही. काय काय पाहिलं म्हणलं की बरीच लिस्टी देतो, हे पाहिलं. पण भागवतांना, उत्तम भागवतांना विचारून बघा, त्यांच्या ठिकाणी असं वर्णन कधीच येणार नाही. त्याला सगळीकडे सर्वत्र समदर्शन, सर्वत्र एक भगवंतच ते पाहिलं म्हणून सांगितलं त्यांनी इथं की असा जो पाहणारा आहे तोच खरा पाहणारा आहे. तेव्हा ज्यानं परमेश्वराला जगतात पाहिलं आणि जगतामध्ये परमात्मा रूप पाहिलं, म्हणजेच तिथं जग आणि जगदीश यांचं ऐक्य अनुभवलं आहे. पण अशी ऐक्य दृष्टी ज्याला प्राप्त झाली तोच खरा ज्ञाता, सर्वोत्तम ज्ञाता त्याला म्हणलेला. तेव्हा आता एक साधा दृष्टांत दिला साखरेचा. साखर आहे तर त्या साखरेमध्ये आणि साखरेचा पदार्थ, त्या साखरेच्या पदार्थात साखर आहे आणि साखरेत, लक्षात घ्या, जसं साखर ही पदार्थात आहे आणि तो पदार्थ साखरेचा आहे. काय वेगळं सांगितलं? सांगण्यामध्ये फक्त शब्द फिरवलेले आहेत. अर्थ काय आहे? दोघांचा अर्थ की त्या साखरेनं, त्या गोडीनं हे त्या पदार्थालाही व्यापलेलं आहे. अतती आपल्याला व्यापलेलं पाहायचं आहे आणि तो पदार्थ त्या साखरेला व्यापून आहे. म्हणजे साखर परिपूर्णत्वानं त्यात आहे आणि साखरे तो पदार्थ आहे, असं दोन्ही सांगितलं. हे लक्षात आलं नाही तर आणखीन एक दृष्टांत बघूया की प्रकाश आणि किरण. एखादा किरण आलेला दिसतो आपल्याला तर त्यामध्ये प्रकाश आहे आणि जिथे आता प्रकाश असेल तिथे किरण आहे. हे कळत नाही ज्याला, त्याला ही वैज्ञानिक दृष्टी माहित नाही की ज्या अर्थी प्रकाश आहे त्या अर्थी तिथे लहरी किरण आहे, वेळ जाय तिथे. आणि जिथं किरण स्पष्ट दिसत आहेत तिथं तर प्रकाश आहे. अरे स्पष्ट ही भूत मात्र आपल्याला दिसत आहेत ना, अनुभवतोय ना आपण, तर तिथं परमात्मा तर आहे. काय सांगायचं त्या मंत्रामध्ये हे लक्षात घ्या. आणि हे जर तुम्ही अनुभवाल तर ते अधिक कळेल.
प्रकाश आणि किरणाचं उदाहरण लक्षात येतं की किरण प्रत्यक्ष जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिथं प्रत्यक्ष प्रकाश पाहतो. सर्व भूतमात्रामध्ये अशाच तऱ्हेनं आपल्याला परमात्म्याला पाहायचंय. आणि जेव्हा आपण परमात्मा सामान्य रूपाने सगळीकडे आहे आणि या सामान्य रूपामध्ये सुद्धा लक्षात आलं पाहिजे की परमात्मा आहे, प्रकाशच आहे. सामान्य रूपाने तो आमच्या अंतर्यामी आहे. अहम अहम या स्वरूपामध्ये, या आत्ममहारामध्ये परमात्मा आहे. परमात्माने स्वमुखाने सांगितलेलं आहे अहम आत्मा. आणि हे जेव्हा आम्हाला भान येईल, हे कळेल, तेव्हा या आत्मदर्शन आम्ही निश्चित घेऊ. तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला आत्मदर्शन झालं असं तेव्हाच म्हणता येईल. तेव्हा आत्मतत्वाचं हे आविष्करण आणि सर्व जगत दृश्यामध्ये या आत्मतत्वाविना अन्य पदार्थच नाही असं जो जाणत असतो. ज्ञानेश महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर एकच ओळी, आणि फार सुंदर ओळी ज्ञानेश महाराजांनी लिहिली आहे. म्हणजे एक तरी ओळी अनुभवावी म्हणले ना तर ही ओळी अनुभवावी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. सगळं भक्ती योगाचं सार गेलं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. तेव्हा आत्मा हा कसा आहे, अविच्छेद्य, अखंड आणि अभंग आहे. त्याचा काही असे विभाग भिन्न भाव करता येत नाहीत. त्याच्यात कधीही असं विभाजन होऊ शकत नाही. हेच आत्म्याचं अविभाज्य असं शुद्ध स्वरूप आहे. आत्म्याचं असं शुद्ध अविभाज्य अस्तित्व म्हणजेच मी. हे आपल्याला कळलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे, ते आपण जाणलं पाहिजे. यासाठी या मंत्राचा खटाटोप आहे. आणि असं जेव्हा आम्ही अनुभवू, आणि हे स्वरूप अत्यंत प्रकाशमय आहे, अत्यंत आनंदमय आहे. हे कशासाठी आम्ही अनुभवायचं आहे तर हे अत्यंत ज्ञान स्वरूप आहे, हे अत्यंत आनंद स्वरूप आहे. जे सत्य रूप आहे ते आनंद रूप आहे, ते चिद रूप आहे. आणि असं ज्याला आत्मदर्शन घडलं त्याची जुगुप्सा नष्ट झाली असं समजा. तेव्हाच आत्म्याची पूर्ण समता प्रस्थापित झालेली आहे असं म्हणता येईल त्याच्या दृष्टीने. तेव्हा आपल्या ठिकाणची ही राग द्वेष ही भावना, या दोन्ही भावना दूर झाल्या केव्हा म्हणता येईल, ज्यावेळी हे समत्व प्रस्थापित झालेलं आहे आमच्या अंतर्यामी. हे समत्व प्रस्थापित होणं म्हणजेच आम्ही योग साधन, समत्वम योग उच्चते. हे समत्व साधन म्हणजेच योग साधन. जेव्हा असा योग आम्हाला साधेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आमची समाधी झाली असं म्हणता येईल. त्या सम अशा परमात्म्याच्या ठिकाणी आमची बुद्धी स्थिर झाली, त्या बोधावर आरूढ झाली. असा बोध सर्वांना व्हावा अशी प्रार्थना करून आपण शांतीपाठ म्हणायचा आहे.